सफल होऊन खेळण्याचा इरादा तरी देखील लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. परिणामी एक अवांतरची खूण निश्चितच केली जाईल. षटक देखील लांबत आहे आणि महागडं ठरत आहे. धावसंख्या 15 वरती. 15 ऑन द स्कोर कार्ड कुठेतरी गफलत होते. गोलंदाजीमध्ये टप्पा बदलावा लागेल. इथून पुनरागमन करावं लागेल कारण पहिले षटक आणते देखील एक मोठ्या धावसंख्येचं. कसा अपील करण्याचा इरादा. थोडीशी चूक घडते. क्षेत्ररक्षणामध्ये कलेक्शन करावं त्यामुळे एक धाव पूर्ण केली जाते. लेग पासच्या माध्यमातून एक धाव निघते आणि पहिल्या षटकादरम्यान पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिलं षटक संपेपर्यंत 16 धावा या धावफलकावरती पूर्ण केल्या जात आहेत. आतापर्यंतच्या आजच्या दिवसामधलं एका षटकामध्ये निघालेल्या 16 धावा अत्यंत महागडं षटक ठरत आहे. आता उर्वरित 3 षटकामध्ये इतर गोलंदाजावरती भार वाढेल. दुसऱ्या षटकासाठी ध्रुव पेरनेम डी पेरनेम संघाच्या वतीनं दीप्ती. खराब चेंडू तेवढासा उत्कृष्ट असा फटका सरळ यष्ट्यांच्या मागे. चौकारासाठी 4 धावा. दुसऱ्या षटकाचा देखील त्याच पद्धतीने समाचार घेतला जातोय. पहिल्या चेंडूवरती तुटून पडण्याचा इरादा. एका खराब चेंडू आणि त्याची रवानगी केली जाते चौकारासाठी. 4 धावा निघतायत. 4 धावा या भर टाकतायत धावफलकावरती. धावा संख्या पुढे सरकते 20 वरती. केवळ दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू आतापर्यंत हाताळला जातोय आणि तरी देखील 20 धावा या धावफलकावरती बघायला मिळत आहे. सलामीची जोडी अत्यंत आक्रमक स्वरूपामध्ये. पुन्हा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि अवांतर धावेची खूण. म्हणजेच आणखीन एक अतिरिक्त धाव. एकूण धावसंख्या 21 वरती. यावेळी पंचांच्या उजवीकडनं डावखऱ्या फलंदाजासाठी दीप्ती सज्ज होते. स्वीप काढण्याचा इरादा. अलकासा त्या ठिकाणी अपेक्षित संपर्क घडत नाही. परिणामी चेंडू वळतोय यष्टीरक्षकाकडे आणि निर्धाव चेंडू घडतोय. निर्धाव चेंडूंची गरज कारण आतापर्यंत 21 धावा दुसऱ्या षटकाच्या 2 चेंडू हाताळले जात असताना. खराब चेंडू पुन्हा एकदा आणि समाचार घेतला जातोय. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय चौकारासाठी. पंचांची खूण येते. नो बॉलचे आणि 4 धावा. एकूण 5 धावा निघतायत. त्यामुळे धावसंख्या ही पुढे सरकते. ती 26 धावावरती धावफलक पुढे सरकतोय. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना येणारा प्रत्येक गोलंदाज महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये निघाल्या तब्बल 16 धावा. त्यानंतर आतापर्यंत हे 2 चौकार. पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा इरादा. यावेळी मात्र बॅटशी संपर्क घडत नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडू घडतोय. आतापर्यंत तनुजाच्या बॅटमधनं 2 चौकार बघायला मिळतात. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आरिकाच्या बॅटमधनं देखील 2 चौकार. सुंदरसा फटका निघतोय तरी देखील क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. आता बघावं लागेल किती धावा या पूर्ण केल्या जातील. परतीची फेक घडेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. विनंती असेल श्रीदेवी माऊली कलाक्रीडा संघाच्या खेळाडूंना आपण डगआउट मध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे.
इथून बसा म्हणून ते लाईव्ह आहे म्हणून ते परत परत सांगा बरं नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षण कदाचित धावबाद केला जाऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला योगदान द्यावं लागेल, कारण आतापर्यंत धावफलक जर बघितला तर एका मोठ्या सरासरीनं धावफलक हा पुढे सरकतोय. पुन्हा एकदा पंचांचे कोड व्हाईट्सची घोषणा केली जाते. एक अवांतर धाव गोलंदाजी, मी म्हणेन सुमार अशी गोलंदाजी, कारण प्रत्येक गोलंदाज महागडा ठरतोय. पुन्हा एकदा वेगवान असा फटका, क्षेत्ररक्षक ढेपाळतोय, परिणामी त्याची भरपाई होते चौकारामध्ये. स्क्वेअर लेगला निघतो एक दणदणीत चौकार, 4 धावांची भर टाकून जातोय. 4 धावा निघाल्यानंतर एकूण धावसंख्या येऊन पोहोचते 33 वरती. 2 षटकांचा खेळ संपतो. या षटकामध्ये निघतायत तब्बल 17 धावा. 17 धावा एकूण आतापर्यंत बिनबाद 33 धावांची सलामी लाभतीये श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ मेणकुरे संघासाठी. झेलची संधी, मात्र तरी देखील हा जर झेल टिपला गेला असता तर मी म्हणे एक उत्कृष्ट असा झेल आजच्या दिवसामधल्या त्याची नोंद घेतली जाऊ शकली असते. तरी देखील 2 धावा या पूर्ण केल्या जात आहे. 2 धावा सरते शेवटे एकूण धाव संख्या 35 वरती. आतापर्यंत प्रथम डावामधील एक मोठा उच्चांक गाठण्याच्या दिशेने श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ मेणकुरे, आणि कारण त्यांची सलामीची जोडी आतापर्यंत एक मोठी सलामी त्या संघाला देते. फायनलिंगला क्षेत्ररक्षक खास करून तनुजासाठी तैनात केलेला, त्यामुळे फटका जरी निघत असला तरी देखील निर्धाव चेंडूवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि बाईच्या माध्यमातून कदाचित एक धाव, दुसऱ्या धावेचा विचार केला जाईल का? निश्चितच दुसऱ्या धावेचा देखील विचार केला जातोय. चुका या घडतायत आणि त्या चुकांचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं जात आहे. बाईच्या माध्यमातून 2 धावा या पूर्ण केल्या जात आहे. मोठे फटके निघत जरी असले तरी देखील एकेरी आणि दुहेरी धावावरती विश्वास ठेवला जातोय. चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ मेणकुरे संघाच्या वतीनं. पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी हलकासा मिड विकेटला चेंडू टोलवला जातोय आणि परतीची फेक येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. विकेटचा शोध गोलंदाजांकडनं होतोय, मात्र फलंदाज अत्यंत हे दोन्ही स्थिरावलेल्या फलंदाज कुठलीही जोखीम न पत्करता संघाला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेत आहेत. सुंदर असा फटका, तेवढाच उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण, थेट फेक बघावा लागेल. पंचांचा
हात वर करून इशारा केला जातोय आणि पहिला गडी हा धावबादच्या रूपात गमावला जातोय. धाव घेण्याची गरज नव्हती, त्याचबरोबर उत्कृष्ट अशी फेक आणि गोलंदाजीच्या माध्यमातून विकेट निघता धावबादच्या माध्यमातून विकेट जरूर निघते. तरी देखील उत्कृष्ट एक धावांची पायाभरणी होती. आता बघावं लागेल केवढ्या धावांचा कळस हा चढवला जाईल धाव फलकावरती. नवीन फलंदाज स्वाती एक धाव पूर्ण केले जाते. एक धाव पूर्ण करत असताना आता सांघिक धाव संख्या 40 वरती. आता परत इकडे सर्वोच्च धाव संख्या अजून देखील एक षटक घ्यायचं बाकी. 50 गाठली जाईल का बघावं लागेल. मात्र या षटकामध्ये एक विकेट देखील प्राप्त होते आणि कुठलाही मोठा फटका खर्च न करता एक नियंत्रित षटक हाताळलं जातंय गोलंदाज खुशीकडनं. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक प्रथम डावामधला आणि या 6 चेंडूमध्ये आता कोणाची सरशी होईल. डी पेरनेम पुन्हा एकदा पुनरागमन करेल का, तर दुसऱ्या बाजूनं श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ आपली पूर्वीची घोडदौड कायम ठेवेल. सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला आणि AIS अल्दोना आपण दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला आणि AIS अल्दोना लवकरात लवकर आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा अखेरच्या षटकासाठी रिद्धी बघायला मिळते. पंचांचे खोड वाईड चेंडू स्टंपच्या बाहेरने एक धाव पूर्ण केली जाते आहे. एका धावेनिशी धावफलक पुढे सरकतो 41 वरती. AIS अल्दोना आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. AIS अल्दोना सुंदर असा चेंडू फुलवल्या पद्धतीचा चेंडू, तरी देखील एक धाव हे लेग बॅसच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. एक धाव पूर्ण करत असताना आता धावसंख्या वरती 42 वरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा निघाल्या. त्यानंतर मात्र 7 धावांचं षटक, तिसरं षटक आणि आता चौथं षटक देखील ज्या पद्धतीने सुरुवात होते बघावं लागेल. उर्वरित चेंडूवरती किती धावा निघतील त्या महत्वाच्या ठरतील. अप्रतिम फटका यावेळी फाईन लेगला चेंडू वळतोय सीमारेषे पार चौकार. 4 धावा. सिंधुदुर्ग वॉरियर्स वेंगुर्ला संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला जातो. अर्थात फलंदाजी आमंत्रित केलं जाईल AIS अल्दोना संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका यावेळी डीपला क्षेत्ररक्षक तैनात आणि सूर्य कसा झेल. या झेलाचे रूपांतर होते विकेट मध्ये आणि विकेट गमावली जाते एका स्थिरावलेल्या खेळाडूचे. सलामीला आलेली फलंदाज तोदुजा या ठिकाणी बाद होतीये.
या अंतिम षटकामध्ये थोडंसं फासे फिरतायत आणि पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित होत आहे डे प्रदीप संघाचं. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा निघाल्या बिनबाद. त्यानंतर मात्र तिसरं षटक निर्णायक ठरलं आणि आता चौथ्या षटकामध्ये देखील भले एक चौकार जरी खर्च केला असला तरी देखील तनुजा सारख्या स्थिरावलेल्या खेळाडूला माघारी पाठवले जातंय. तर 24 धावांचं योगदान तनुजाकडनं आपल्या संघासाठी सलामी देत असताना पंचांचे खूण येते. नो बॉलचे आणखीन एक अवांतर धावी जोडली जाईल धाव फलकावरती. धावसंख्या 47 वरती. फुलकाटाचा इरादा. चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय. एक धाव घेण्याची मागणी. निश्चितच एक धाव पूर्ण केली जातीये. एक धाव पूर्ण करत असताना आता सांघिक धावसंख्या आहे 48 वरती येऊन ठेपतीये. 50 पार केली जाईल का? 50चा आकडा धाव फलकावरती लावला जाईल का हे बघावं लागेल. कारण सुरुवातीला ज्या पद्धतीने सुरुवात झाली निश्चितच 50चा अंदाज आम्ही वर्तवला होता. अकोट पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसतोय. केवळ प्रयत्न राहतो. एक डॉट चेंडू निश्चय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. अखेरचा चेंडू शिल्लक असेल बघावा लागेल या अखेरच्या चेंडूवर ते काय होत आहे. आडव्या बॅटने फटका निघतोय. थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण परिणामी चौकार निघतोय या अखेरच्या चेंडूवरती. 4 धावांची भर टाकत असताना धावसंख्या 50 पार करते. 52 धावा उभारल्या जात आहेत आणि 53 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला जातोय प्रतिस्पर्धी डी पेरनेम संघासमोर विजय नोंदवण्यासाठी. यानंतर सामना असेल AIS अल्दोना विरुद्ध सिंधुदुर्ग वॉरियर्स वेंगुर्ला. नाणेफेक टॉस जिंकतोय सिंधुदुर्ग वॉरियर्स संघ आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतो. आता विनंती असेल सुदैव माऊली कला क्रीडा संघ मेंढकुरे आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर मैदानावरती सजवायचं आहे. बॅटर्सना देखील विनंती असेल आपण लवकर मैदानाकडे वळायचं आहे. चाल या पुढे. आमचं दीपक आमचं दीपक तिथलो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय 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 नाचे 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 नाचे. ब्लू ट्रॉफी चल या पुढे. दीपक भाऊ चल या पुढे. आमचं एकूण जाप दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी. गावचे रायला कसले संगळ्याक चालान तोडदी. युवा शक्ती ही आमची फटी कशी 53 धावांची गरज डी पेरदेम संघाला. कारण डी पेरदेम संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करला आणि या सामन्यामध्ये त्यांना विजयाची नितांत गरज आणि तो विजय मिळवण्यासाठी मी म्हणेन अधिक नेटानं झुंजावं लागेल. युवा शक्ती जागोदी सळसळता करणे रगत अस्मिताय जागोदी. ट्रॉफी चल या पुढे. दीपक भाऊ चल या पुढे. आमचं एकूण जाप गोयचे नाव वैर का. चाल या पुढे. आमचं दीपक आमचं दीपक तिथलो आनंद झाला. जोय 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 वाटार फुलला. शबय शबय नम्रता आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजी या नात्याने धनश्री.
गोलंदाजी मार्कवर बॉलर कोण सर बॉलर चित्राली ही गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते. पहिला चेंडू अटकाडण्याचा इरादा परिणामी अपेक्षित संपर्क घडते आणि एक निर्धाव चेंडूनिशी या डावाची सुरुवात होतीये. 53 धावांसारखा एका मोठ्या धावांचा डोंगर समोर आणि त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच फटके खेळावे लागतील. फटका खेचण्याचा इरादा, झेलची संधी आणि झेल टिपला जातोय. मिडॉपला झेल टिपत असताना पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती विकेट टिपली जाते आणि सलामीची बिनीची जोडी या ठिकाणी पहिला गडी गारद होतोय. नम्रताच्या रूपात शून्यावरती बाद होऊन तंबूच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि सुरुवातीपासून आघाडी घेतोय श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ मेंढकोरे. पुन्हा एकदा झेलची आणखीन एक संधी, हलकासा प्रमाणानं थोडस अधिक परिश्रम घ्यावे लागले असते तरी देखील एक संधी निर्माण झाली. गोलंदाजी देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण बघतोय आणि एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव आणि एक बाद असं समीकरण या सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा मात्र झेल मिसळतोय आणि जीवदान मिळतंय फलंदाजाला. धनुश्री एकदा पूर्ण करते, त्या जीवदानाच्या जोरावरती एकदा पूर्ण करत असताना स्ट्राईक मध्ये बदल. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आतापर्यंत सांघिक धावसंख्या 2 वरती असताना सुरुवातीपासून मोठे फटके खेळावे लागतील जसं आम्ही नमूद केलं. कारण सुरुवातीची 2 षटकं जर मी म्हणेन एक मोठ्या धावत संख्येच्या रूपात जर घडवले तर कुठेतरी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. यष्टीचित करण्याची संधी मात्र सुरक्षित क्रीज मध्ये परतते आणि एक निर्धाव चेंडू वळतोय. पहिलं षटक नियंत्रित मारा, कडवट मारा गोलंदाजाकडनं आणि परिणामी केवळ 2 धावावरती धावफलक स्थिरावतोय. मागच्या 2 सामन्यांचा इतिहास बघितला तर दोन्ही सामने फलंदाजीला पाठलाग करत असताना धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आणि आता मात्र कुठेतरी या पहिल्या षटकादरम्यान धावांचा बचाव करणारा संघ हा वर्चस्व गाजवतोय. पुढचा एक फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात, थोडासा फंबल होतोय. एक धाव पूर्ण केले जाते आणि एकेरी धावेवरती मात्र समाधान मानलं जाते. एक धाव पूर्ण करत असताना आतापर्यंत एकूण 3 धावा या धावफलकावरती बघायला मिळतात. एका उत्कृष्ट अशा षटकाची सांगता होते. कडवड मारा नियंत्रित षटक, केवळ 3 धावा या षटका दरम्यान मोजल्या जात आहेत. एक विकेट देखील टिपली जाते आणि उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय. 3 षटकामध्ये इथून विजयासाठी 50 धावांची गरज डी पेरनेम संघाला. करोवा मोरा असा हा सामना डी पेरनेम संघाला विशेष करणं
फटका खेचण्याचा इरादा, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, अंदाज काहीसा चुकतोय, परिणामी जीवदान मिळतंय. धावबाद करण्याची संधी, धावबाद केलं जाईल का, पंच इशारा करतायत आणि धावबाद व्हावं लागतंय. नम्रताला माघारी, माफ करा, धनश्री बाद होऊन माघारी परत आहे. दुसरा गडी गारद, दुसरी विकेट. हे डी पेरनेम संघाचे केवळ 4 धावा या धावफलकावरती असताना आता ते राही SDKK मेणकुराम संघाच्या वतीनं पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 1 बळी मिळवला. त्यानंतर हे दुसरं षटक राहीकडनं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने प्रहार होतोय, हलकासा वाईड मिड ऑफला चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण करत असताना या एका धावेनिशी अजूनही सांघिक धावसंख्या जर बघितली तर केवळ एकेरी आकड्यावरती स्थिरावते. धावसंख्या 5 वरती. विजयाच्या दिशेने प्रयत्न होताना काही दिसून येत नाही, कारण इथून विजयाच्या दिशेने जर आपल्याला जायचं असेल तर मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागेल. हलकासा फ्लिक केला जातोय पुन्हा एकदा ऑन साइडला 1 धावेसाठी. बरोबर पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. नो बॉल म्हणजेच एक अवांतर धाव ही धावफलकावरती जोडली जाईल. त्याचबरोबर फ्रीडची संधी असेल आणि फ्रीडची संधी आणि मोक्याच्या क्षणी संधी ही चालून येते. या संधीचं रूपांतर सोन्यामध्ये करावं लागेल आणि त्याच्यासाठी मोठा फटका खेळावा लागेल आणि कुठेतरी त्याची सुरुवात या चेंडूपासून होण्याची गरज, अन्यथा वेळ टळून गेली असणार. पुन्हा एकदा मैदानी फटका निघतोय केवळ 1 धावेसाठी. एकेरी किंवा दुहेरी धावाने केवळ धावफलकाचं रूपांतर केलं जाईल. केवळ औपचारिकता, क्रिकेटच्या औपचारिकता मैदानावरती बघितली जाऊ शकते, मात्र विजयासाठी जर त्याचं रूपांतर घडवायचं असेल तर चौकार आणि षटकार येण्याची गरज. पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू राहतोय. एक निर्धाव चेंडूनिशी देखील दुसरं षटक हे श्रीदेवी बाहुले कलाक्रीडा संघ मेणकुरे संघाचं उत्कृष्टरित्या हाताळलं जातंय गोलंदाज राही नावाच्या गोलंदाजाकडनं. फटका खेचण्याचा इरादा, चेंडू हवेमध्ये तरी देखील चेंडू जाऊन पडतोय नो मॅच लेजंड मध्ये आणि पुन्हा एकदा 1 धाव. 1 धावेनिशी अजूनही धाव फलक हा केवळ एकेरी आकड्यावरती स्थिरावतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटक संपल्यानंतर धाव संख्या राहते मात्र केवळ 9 धावावरती. आतापर्यंत 9 धावा या धावफलकावरती. या षटका दरम्यान निघतायत 6 धावा आणि एकूण 9 धावसंख्या.
धावगड्याची सध्या तरी देखील ती दवडली जाते. कदाचित सामन्यापूर्वीच हारागिरी केली जाते का, कारण ती मानसिकता, विजयाची मानसिकता काही मात्र अद्याप फलंदाजामध्ये दिसून येत नाही. तिसरं षटक अजून निर्धाव चेंडू, धाव संख्या केवळ 9 धावावरती स्थिरावते. पंचांची खूण येते अवांतरची, वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि धाव संख्या ही 10 वरती. आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा, परिणामी आणखीन एक निर्धाव चेंडू. केवळ निर्धाव चेंडूंची मालिका मैदानावरती बघायला मिळते. दरम्यान मध्यंतरी केवळ बाहेरच्या रूपात धावा आणि जे फटके पाहिजेत, जे चौकार पाहिजे, षटकार पाहिजेत, ते मात्र काही बघायला मिळत नाही. पुन्हा एकदा एक फटका निघतो हलकासा. एका धावेसाठी एक धावेची औपचारिकता पूर्ण केली जाते. एक धाव ही पूर्ण करत असताना सांघिक धाव संख्या आतापर्यंत 11 धावावरती. 53 सारख्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना केवळ तिसऱ्या षटका दरम्यान 11 धावा या बघायला मिळत आहेत. पूर्णतः वर्चस्व हे श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ मेंढकोरे संघाचं. थेट फेक करण्याचा इरादा, धावबाद करण्याची संधी होती, ती संधी मात्र दवडली जाते. एक धाव पूर्ण करत असताना धाव संख्या 12 वरती. हलक्या हाताने खेळण्याचा इरादा, पुन्हा एकदा फलोत्रूमध्ये गोलंदाज चेंडू अडवतीये. तोपर्यंत निर्धाव चेंडू आणि धाव फलक जैसे त्या स्थितीमध्ये स्थिरावतोय. यानंतर सामना असेल AIS अल्दोना आणि सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला दोन संघामध्ये. दरम्यान पंचांची खूण येते वाईड असल्याची आणि वाईडच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणखीन एक धाव धाव फलकावरती जोडली जाते. एक धाव पूर्ण करत असताना धाव संख्या आहे 13. पुन्हा एक फटका एकेरी धावेसाठी आणि या एक धावेनिशी, या सिंगल निशी धाव संख्या 14 वरती. 14 धावा पूर्ण करत असताना 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 झाले ओरी आणि 3 षटक संपल्यानंतर धाव संख्या हे 14 वरती. चौथं षटक आणि पूर्णतः विजयाच्या उंबरठ्यावर श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ मेंढकोरे. कारण ज्या 52 धावा उभारल्या आणि 53 धावांचं लक्ष दिलं, तर 53 धावांचं लक्ष मी म्हणेन कुठेतरी दडपणामध्ये झेपावलं नाही डी परिणाम सांगायला. आणि अजूनपर्यंत प्रत्येक त्या दबावामध्ये गोलंदाजाने आपली कामगिरी इमाने इतबारे पार पाडली. पंचांची खोड वाईटची एक अवांतर धाव, अवांतर धावेनिशी थोडंसं धावफलकाची स्थिती सुधारली जाते, मात्र विजयात काही त्याचं रूपांतर होऊ शकत नाही. चौथं षटक प्रगती पथावर असताना केवळ औपचारिकता शिल्लक या सामन्याच्या. मोठा फटका खेचण्याचा इरादा, हलकासा त्या ठिकाणी चेंडू वळतोय चौकारासाठी. 1 बाउंड चेंडूमध्ये 4 धावा आणि जो चौकार सुरुवातीला यायला पाहिजे तो चौकार मात्र निघतोय अंतिम ओव्हर मध्ये. अंतिम षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये हा चौकार निघतोय जरूर, मात्र या चौकारानिशी धाव संख्या हे 20 चा आकडा गाठते. धावबाद करण्याची संधी, कलेक्शन थोडासा उशिरा होतोय. पंचांची गुण येते नो बॉलची आणि नो बॉलच्या रूपात एक अवांतर धाव जोडली जाईल.
पुन्हा एकदा सामना लांबवला जातोय. लेस्टिकच्या बाहेर चेंडू आणि एक अवांतर धाव. पुन्हा एकदा एक धाव हे धाव फलकावरती. टोटल 22 वरती. बॉल 3. एक धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावबाद करण्याची संधी. मात्र पंचांची इशारा येतोय लेग पासच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करत असताना धावसंख्या 23 वरती. ॲडव्होकेटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. चौकार जाईल मात्र त्या चौकाराचं नुकसान मात्र सोसावं लागणार नाही. कारण 4 धावा केवळ धाव फलकामध्ये भर टाकेल. पूर्णतः विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या अगदी जवळ श्रीदेवी माऊली कला क्रीडा संघ मेणखोरे. 4 धावांचे धाव फलकावरती बदल. धाव फलक 27 वरती. तरी देखील 53 धावांचं एक मोठं लक्ष, जे लक्ष आता इथून मात्र पार केलं जाऊ शकत नाहीये. फुलल्यान पद्धतीचा चेंडू आणि एक निर्धाव चेंडू निशे. या ठिकाणी 4 षटकाचा डाव संपतोय आणि या चालया पुढे दीपक भाऊ, चालया पुढे आमचं एकूण जाप. गोयचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी. गावचे राहिला कसले संगळ एक चालान तोडती. युवा शक्त ही आमची फटी कशीच नासारखी. चालया पुढे सवळ वाटार घातुती. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी. दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा घालू दे. हारायला ते करू दे. युवा शक्ती जागू दे. सळसळता तरणे रगत अस्मिताय जागू दे. ट्रॉफी चालया पुढे दीपक भाऊ, चालया पुढे आमचं एकूण जाप. गोयचे नाव वैर का. चाल या पुढे. आमचं दीपक ट्रॉफी.